सनिधी कृपा आगाशी आणि यज्ञेश 11 अर्नाला किल्ला या दोन संघांमध्ये आपल्याला लढत पाहण्यात मिळत आहेत. बघूया यज्ञेश 11 अर्ना संघाची फलंदाजी आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचं आणि प्रेक्षकांचं खेळाडूंचे सहर्ष स्वागत आपण पाहतो. हा 2026चा महासंग्राम क्रिकेटच्या मैदान आपण फलंदाज पाहतो आपण डॉन आणि चिराग. बघूया पहिलं षटक मार्ग असतं या ठिकाणी. सामना फक्त 3 षटकाचा राहील आणि गोलंदाज राजेश, मागचे मतलब हिरो राजेश आणि फलंदाज डॉन आणि चिराग. पहिलं षटक मार्ग असतं या ठिकाणी. 3 षटकाचा सामना. आलेल्या सर्व प्रेक्षक आणि पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. बघूया पहिला चेंडू आणि या दिशेने चेंडू खराब चेंडू. पंच बोलता येस पंच खराब चेंडूचा इशारा. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 1 वर 1. धावसंख्या 1. पहिलं षटक मार्ग असतं. एकही चेंडू नाही. पहिलाच चेंडू खराब. राजेशच्या हातून गोलंदाज आणि फलंदाज पाहतो आपण डॉन. बघूया पुढील चेंडू. जोरदार फटका मारा दिशेने या चेंडू या ठिकाणी निर्धाव सुरेख चेंडू. निर्धाव चेंडू सुरेख गोलंदाजी. राजेशांची धावसंख्या तब्बल ती म्हणजे 1 वर. बघूया पुढील चेंडू. धावसंख्या 1. शॉर्ट पिचचा चेंडू या ठिकाणी उंच वाटोळा. येस एस गोइंग टू नो. या ठिकाणी पंचामध्ये दर्शवतील यस. या ठिकाणी खणखणीत षटकार. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 6 ने सर तब्बल ती म्हणजे 7 वर. उर्वरित 2 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत सुरेख झेल पकडण्यात खूप चांगले प्रयत्न होते खेळाडूचे आणि धावसंख्या ती म्हणजे 6 ने सर तब्बल ती म्हणजे 7 वर. धन्यवाद डीजे, थँक्यू. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 7 वर. सुरेख षटकार पाहण्यास मिळाला आणि सुरेख क्षेत्रक्षण होते त्या ठिकाणी झेल घेतलेला होता पण सीमा लगतच्या बाहेर. बघूया पुढील चेंडू. पुन्हा जोरदार फटका म्हणजे चेंडू या ठिकाणी 1 धाव संपूर्ण. या ठिकाणी बॉल जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी थोडा खंबळ होतो खेळाडू. या ठिकाणी 2 धाव संपूर्ण. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 9 वर. सुरेख गोलंदाजी सुद्धा चांगली प्रकारे. पहिला चेंडू वाईट होता आणि दुसरा निर्धाव चेंडू त्यानंतर षटकार आणि त्याने दुहेरी धाव. अशा प्रकारे धावसंख्या तब्बल त्यामध्ये 9 वर. धावसंख्या 9. डॉनच्या बॅटमधून एक षटकार पाहण्यास मिळाला. बघूया पुढील चेंडू. पुन्हा जोरदार फटका म्हणजे या ठिकाणी चेंडू सुंदर क्षेत्रक्षण. एका धाव समाधान आणि धावसंख्या तब्बल ती म्हणजे 1 ने सरत होती ती म्हणजे 10 वर. उर्वरित 4 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत. पहिले षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या तब्बल ती अजूनही 10 वर आहे आणि
पुढील फलंदाज आपण पाहतो तो म्हणजे चिराग. बघूया चिराग आपल्या बॅटमधून कशा प्रकारे षटकार किंवा सहकार्याची आतिषबाजी करताना पाहतो का दिसणार आहे का बघूया. पुढील चेंडू जोता फटका चेंडू या ठिकाणी उपदेशाने सुंदर गॅप या ठिकाणी काढून शोधली आहे आणि या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण सुंदर फेक या ठिकाणी 2 धाव समाधान. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 2 सरते ती म्हणजे 12वर धावसंख्या 12. उर्वरित 5 चेंडूचा खेळ झाला अजूनपर्यंत 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज पाहतो राजेश. धावसंख्या 12. बघूया शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला या ठिकाणी सुलेख चेंडू माझ्या प्रयत्न या ठिकाणी कार्पेटच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण एका धाव समाधान. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 13. धावसंख्या 13. या ठिकाणी पहिले षटक समाप्त. बघूया दुसरे षटक कोण घेऊन येत आहेत त्यांच्या हस्ते बघूया तिचे. दुसरे षटक मार्क असते या ठिकाणी गोलंदाज सिद्धेश. सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला डॉनच्या मधून. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 13. बघूया पुढील चेंडू या ठिकाणी सुरेख चेंडू निर्धाव चेंडू सुरेख गोलंदाजी सिद्धेशची. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 13वर दुसरे षटक मार्ग असते या ठिकाणी पहिला चेंडू निर्धाव चेंडू. बघूया एका चेंडूचा खेळ झाला अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसरे षटक मार्ग असतं. फलंदाज पाहतो आपण चिराग. या ठिकाणी पंच आणि खराब चेंडूचा इशारा आणि एक अतिरिक्त धावसंख्या तब्बल ती म्हणजे 14वर. धावसंख्या 14. फलंदाज पाहतो चिराग आणि डॉन गोलंदाज आहे ते सिद्धेश. एक चेंडू निधाव टाकला आणि त्यानंतर वाईटचा इशारा वाईट खराब चेंडू टाकला. बघूया पुढील चेंडू दुसरे षटक मार्ग असतं. या ठिकाणी स्लो डिलिव्हरीचा चेंडू या ठिकाणी दिशा काही विलगॉन गेलेला या ठिकाणी चिरागला या ठिकाणी निर्धाव चेंडू आणि पुन्हा निर्धाव एक चेंडू आणि धावसंख्या तब्बल ती म्हणजे 14वर. आलेल्या पाहुण्यांचं आणि प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत. या ठिकाणी फुल तो डिलिव्हरीचा चेंडू या ठिकाणी आणि पंच इशारा करताय नोचा इशारा आणि एक अतिरिक्त धावसंख्या तब्बल ती म्हणजे 2 सरकते 16वर आणि फ्लेडचा चेंडू पंच दर्शवतात. धावसंख्या 16. अजूनही एकही चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत. जोरदार फटका या ठिकाणी चेंडू आकाशात दूर 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 आणि या खणखणी षटकार. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 22वर. धन्यवाद थँक्यू. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 22. 3 चेंडूचा खेळ बाकी उर्वरित दुसरं षटक मार्ग असतं आणि मोठा षटकार पाहण्यास मिळाला डॉनच्या बॅटमधून. बघूया पुढील चेंडू या ठिकाणी पुन्हा स्लो डिलिव्हरीचा चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू सुरेख चेंडू एक तेरी एक तो मेरी या ठिकाणी निर्धाव चेंडू. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 22वर.
धावसंख्या 22 वर अजूनपर्यंत. बघूया पुढील चेंडू. जोता फटका चेंडू या ठिकाणी स्वतः च्या हातातून झेल सुटलेला आहे या ठिकाणी गचा क्षेत्रक्षण आणि एका धाव समाधान. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 23 वर. आणि झेल धरतील दान या ठिकाणी सुरेख झेल घेतला असता तर या ठिकाणी डॉनसारखा मोठा हादरा बसला असता हा संघाला, पण या ठिकाणी डॉनचा हा झेल सुटलेला आहे आणि धावसंख्या तब्बल ती पोहोचलेली आहे म्हणजे 23 वर. अजूनही 5 चेंडूचा खेळ झाला, अजून तर 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. षटकचा मार्गस्थ आहे आणि सामना फक्त हा 3 षटकाचा राहील. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 23 वर. बघूया पुढील चेंडू. जोरदार फटका मारा दिशेने या ठिकाणी पुन्हा निर्धाव चेंडू. सुंदर आपण गोलंदाजी पाहिले यामध्ये सिद्धेशी निर्धाव चेंडू. धावसंख्या तब्बल 23 वर. 2 षटक संपूर्ण. डीजे धन्यवाद डीजे. धावसंख्या 23. शेवटचे षटक हा नंबरचे षटक. बघूया या शेवटच्या षटकात कितीपर्यंत धावा डॉन मारू शकतो आणि किंवा चिराग असे एकही विकेट न घालता या ठिकाणी तिसरे षटक मार्ग असतं. गोलंदाज फुलटच डिलिव्हरी चेंडू होता या ठिकाणी. बघूया आणि सुरेख झेल पहिला हादरा बसतो, मोठा हादरा. डॉन सारखा फलंदाज हा विकेट. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 23 वर. धन्यवाद डीजे. धावसंख्या तब्बल 23. पहिल्याच चेंडूवर गडी बाद केला ते म्हणजे भावेशने आणि फुलटो डिलिव्हरी होती आणि डॉनला तो चेंडू काही भिरकाळण्याच्या दिशेने आला नाही आणि चेंडू आकाशात आणि सुरेख झेल स्वतः गोलंदाज भावेश यांनी घेतला नाही. पहिला हादरा बसतो तो म्हणजे यज्ञेश 11 संघाला. बघूया पुढील चेंडू. पुन्हा फुलटो डिलिव्हरी या ठिकाणी. पुन्हा या ठिकाणी खणखणी षटकार आयुष्या बॅटमधून. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 29 वर. धन्यवाद डीजे. धावसंख्या 29. बघूया पुढील चेंडू. या ठिकाणी पुन्हा एकदम खणखणी षटकार आणि खूपच महागड षटकार या ठिकाणी लांबच लांब. धावसंख्या तब्बल 6 ने सर ती म्हणजे 35 वर. धन्यवाद डीजे. थँक्यू. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 35 वर. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारले ते म्हणजे आयुषने भावेशच्या गोलंदाजीवर. पहिल्या चेंडूमध्ये विकेट डॉनसारखा मोठा फलंदाज आउट केलेला आहे आणि त्यानंतर आयुष्याने सलग 2 चेंडूवर 2 षटकार मारलेले ते म्हणजे भावेशच्या गोलंदाजीवर. सुरेख फलंदाजी पाहतो आपण आयुष्य. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 35 वर. बघूया पुढील चेंडू. हा पण गेला गेला आणि हा पुन्हा षटकार. हॅट्रिक या ठिकाणी आयुष्य बॅटमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 6 ने सर 41 वर. डीजे कमॉन.
धन्यवाद डीजे. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतो आयुष यांनी पहिली हॅट्रिक मारलेली हा आणि सलग 3 षटका मारलेल्या आहेत. बघूया पुन्हा या ठिकाणी आणि या ठिकाणी झेल सुटले धरतीला दान आणि दोन धावा समाधान. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 43 वर. सर एक फलंदाजी पाहतो आपण आयुष्या बॅटमधून. बघूया यांनी या स्पर्धेची पहिली हॅट्रिक आहे ती षटकाराची, ते पण भावेशच्या गोलंदाजीवर मारलेले आहे आयुष्याने. आणि धावसंख्या तब्बल ती पोहोचलेली म्हणजे 43 वर. आता शेवटचा चेंडू बघूया. शेवटचा चेंडू उलटो डिलिव्हरी या ठिकाणी. सुंदर क्षेत्रक्षण. 2 धावा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी. 2 धावा सुद्धा संपूर्ण. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 2 सर ती म्हणजे 45 जिंकण्याकरता 46 धावचा आव्हान ते म्हणजे सनीदेव कृपा आगाशी संघाला. डीजे. आउटफिट बरोबर नाही घातला मी. थँक्यू. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. सर्वेश्वर चिखलडोंगरे आणि बोलेश्वरी बोलिन्स टीमचे कॅप्टन आपण या. टॉस का बॉक्समध्ये जॉईंट व्हायचं आहे. आदरणीय जय तांडेल यांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ताने केलं जाईल टॉस. चला दोन्ही टीमचे कॅप्टन बोलेश्वरी बोलिन्स आणि त्याचबरोबरीने सर्वेश्वर चिखलडोंगरी संघाचा कॅप्टन आपण टॉस करण्याकरता यायचे. चला लवकर लवकर या कॅप्टन दोन्ही. आपल्याला विनंती असेल, खूप वेळ दवडलाय. आजच्या दिवसामध्ये आपलं शेड्यूल ते कंप्लीट होणं गरजेचं राहणार आहे आणि त्याकरिता आपल्याला विनंती असेल घाई करा. बोलेश्वरी बोलीस संघाचा कॅप्टन तसेच सर्वेश्वर चिखलडोंगरी संघाचा कॅप्टन. चला काही करा दोन्ही कॅप्टन प्लीज. आपल्याला विनंती असेल त्वरित द्या, कारण ठाऊक असणे गरजेची गोष्ट आहे. सर्वेश्वर चिखलडोंगरी टीमचा कॅप्टन. सर्वेश्वर चिखलडोंगरी टीमचा कॅप्टन लवकरात त्वरित यायचंय. त्वरित आहे विनंती आपल्याला.
सर्वेश्वर चिखलडोंगरी टीमला अंतिम पुकार. हा बॉल ऑन साईडला वावलाय. क्षेत्ररक्षक जरूर त्या एरियामध्ये स्थित आहेत. जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट ती मात्र केली जाईल. एक धाव इथे कंप्लीट. टीमची धावसंख्या 1 वरती आता आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात झाली या मॅचला. दुसऱ्या इनिंगला आपण पाहताय. टॉस करण्याकरता विनंती करतोय. हेड आणि टेल असं कॉल करायचं आहे. हेड असा कॉल आहे आणि इट इज अ हेड. टॉस जिंकलाय चिखलडोंगरी संघाने. जो काही डिसिजन असेल तोपर्यंत त्वरित लावून घ्यायचा, कारण मॅच ऑन आहे त्याकरता जास्त वेळ तो मात्र इथून घेणार नाही आहोत. ओव्हर टू यू. आपल्यासोबत आता जॉईन होतील पुन्हा एकदा या दुसऱ्या इनिंगमध्ये मीच आपल्यासोबत आता जॉईन होतोय. दुसरी इनिंग आपल्याला पाहायला मिळते जी जिथे चांगले मॅचेस पाहायला मिळत आहेत आपल्याला दोन्ही संघाच्या माध्यमातून. दुसऱ्या इनिंगची सुरुवात जर आपण पाहिली तर एक महत्त्वाचा विकेट तो मात्र तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळतो. भावेशची खेळी संपुष्टात. पहिला बॉल फेस करत असताना गोल्डन डकचा शिकार इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि बॅक टू दी पवेलियन. पहिला आदरा इथे बसतोय टीमला. टीम शनिदेव कृपा आगाशी टेंबीपाडा या संघाला. नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरता संतोष. एक चांगल्या दर्जाची स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते या मैदानामध्ये. सिल्वर स्टार अर्नाला आयोजित सिल्वर स्टार चषक 2026 सीझन 4 आपल्याला पाहायला मिळतात. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य आणि या गावाचं वैशिष्ट्य देखील खूप आहे. खूप प्रमाणामध्ये आता या गावाचं वैशिष्ट्य देखील आहे ते देखील आपल्यापर्यंत मी नक्कीच पोहोचवेन या षटकानंतर. हा बॉल चांगला टाकलाय. सर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 3 बॉल इथे फेकून झाल्यात. पहिल्या बॉलवरती जरूर सिंगल आली, त्यानंतरचा विकेट प्राप्त झाली दुसऱ्या बॉलवरती, आणि हा तिसरा बॉल जो सध्या डॉट निर्धावच्या स्वरूपात आपल्याला सध्या पाहायला मिळतोय. संतोष आहे स्ट्रायकिंग एंडवरती. संतोष स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. गोलंदाज सियार दिशांचा पुढचा बॉल. हा बॉल ड्राईव्हचा फटका लॉफ्टेड ड्राईव्ह ते एक्झिक्यूट करत असताना पाहायला मिळाला, परंतु डीपमध्ये खेळाडू बॉलवरती वेगाने आले होते. वेगाने जोपर्यंत फील्ड करतील इथे मात्र एक धाव ती मात्र कंप्लीट ती नक्की केली जाईल आणि टीमची धावसंख्या ती मात्र सध्या ऑन दी स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 2 धावींवरती. समीकरण वाढलंय. रिक्वायर्ड रन रेट आता थोडंसं वाढत असल्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. तुमच्याकडे बॉल शिल्लक 14 आणि 14 बॉल 44 समीकरण इथून टीमला जिंकण्याकरता राहिले. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत या षटकातील. गोलंदाजी मार्गवरती दिशांत आहे. आतापर्यंत त्याचं षटक चांगलं राहिलंय, कारण 2 धावा त्यांनी या 4 बॉलमध्ये खर्च केलेत. एक विकेट त्यांनी मात्र या षटकामध्ये प्राप्त केली आहे. पुढचा बॉल वेगात टाकलाय. अगदी वेग धारत करत असताना आपल्याला हा बॉल पाहायला मिळाला. सर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम बॉल आता हाताळण्याकरता देखील पुन्हा एकदा रेडी होईल, कारण हा बॉल जर पाहिला तर पेस आणि त्यावरती नियंत्रण सहित गोलंदाजी करत असताना आपण दिशांना पाहताय. पहिलं षटक थोडंसं सुरुवात देण्याचं काम गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या माध्यमातून यज्ञेश 11 अर्नाला किल्ला संघाच्या माध्यमातून. हाही बॉल चांगला तिनं पाहायला मिळतोय. त्यावरती एक चोरटी सिंगल प्राप्त केली जाईल. षटक क्रमांक पहिलं समाप्तीला आलं. या पहिल्या षटकामध्ये धावा त्या म्हणजेच जाऊन पोहोचल्या फलकावरती ऑन दी स्कोर कार्ड 3 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. आणि जे वैशिष्ट्य आपल्यासमोर मांडतोय सिल्वर स्टार अर्नाला संघाचं जर आपण पाहिलं तर सिल्वर स्टार संघ नेहमी युवा मुलांना आपला खेळ दाखवण्यासाठी संधी देत आला आहे. आजपर्यंत अनेक युवा खेळाडू त्यांच्या पुढाकाराने अर्नाला गावाला लाभले आहेत. अर्नाला गावचे क्रिकेट पुढे येण्यासाठी ते खूप चांगलेच प्रयत्न करत आहेत व असे प्रयत्न त्यांच्या ह्या पुढेही चालू राहतील आणि चालू ठेवावे. आम्ही अर्नाला गावातील
युवा मुले त्यांचं सहकार्य करण्यासाठी तयार आहोत. स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद. अर्नाळा क्रीडा मंडळच्या माध्यमातून हे वैशिष्ट्य आपण पाहतायत, वक्तृत्व हे आपण अनुभवलं. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 43 धावांची गरज. बारा बॉल 43 समीकरण इथून आपल्याला टीमला जिंकण्याकरता पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये सुरुवात जी हवी होती टीम शनिदेव कृपा आगाशी टीमीपाडा संघाला ती सुरुवात नाही मिळाली आहे. आता थोडंसं रिक्वायर्ड रेट ते आसमान छूत असताना पण पाहायला मिळतोय. आता 12 बॉल आणि 43 समीकरण थोडंसं मुश्किल आहे, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बिगी सिक्सर षटकार. थँक्यू डीजे. अच्छे गेंदों का सन्मान, बुरे गेंदों का अपमान, हे क्रिकेटचं रहस्य. आणि बॉलची लेंथ पाहिली, शॉर्ट ऑफ लेन, आणि बॉल सध्या डाऊन द लेग स्टंप होता, त्याला सरळ बॉलला पाठवलाय. सही दिशा दाखवत असताना बॅट्समनच्या माध्यमातून हा सिक्सर ठोकलाय. अजूनही सामना संपलेला नाहीये. 11 बॉल बाकी आहेत. 37 ची गरज आहे टीमला इथून जिंकण्याकरता. 37 करायचे आहेत 11 बॉलमध्ये. आता गोलंदाजावरती प्रेशर नक्की असेल, कारण पहिल्या बॉलवरती आक्रमण ते दर्ज केलेत. सिद्धेशच्या बॅटमधला सिक्सर. हा बॉल चांगला टाकलाय वरती. बॉलरकडे हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, इथे धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न फसेल, कारण स्ट्रायकिंग एंडवरती सिद्धेशला राहणं ती खूप गरजेची बाब आहे. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एका धाव बसेल टीमला, विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद गॉन. थँक्यू. 10 बॉल बाकी आहेत. 37 धावांची गरज आहे. 370च्या स्ट्राईक रेटने इथून खेळावं लागेल टीमला, बॅटिंग करणाऱ्या संघाला. हा बॉलही चांगला टाकलाय. वा, काय मागचे 2 बॉल टाकलेत अफलातून दर्जाचे. थोडंसं फलंदाजाला थांबवण्याचं काम या मागच्या 2 बॉलवरती केलंय. कमबॅक जे महत्त्वाचं होतं. पहिली लेग जर पाहिली तर पहिली लेग डाऊन द लेग स्टंप होती, तर सही दिशा दाखवली. त्यानंतरचे 2 बॉल ते राहिलेत गोलंदाजाच्या नावे. आता 9 बॉल बाकी आहे तुमच्याकडे. 35 ची गरज आहे. 9 बॉल 35 हे सामन्याचं समीकरण. करंट रन रेट थोडासा स्लो गतीने पाहायला मिळतोय. रिक्वायर्ड रन रेट ते वाढू लागले, आणि त्याच्यामुळे सध्या आक्रमण करणं ते इथून गरजेचं राहणार आहे. फुलटसला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. फिल्डर इंटरेस्टेड, त्याने टिपला हा झेल. सिद्धीची पारी इथे समाप्त. विकेटचा पदक, महत्वाचा गडी तंबूच्या आश्रयाला जात असताना पाहायला मिळेल. बॅक टू दी पवेलियन, फलंदाज बाद गॉन. थँक्यू. 8 बॉल बाकी आहेत. 35 ची गरज आहे. 8 बॉल 35 सामन्याचं समीकरण. जो महत्वाचा खेळाडू होता सिद्धेशच्या स्वरूपात. सिद्धेश आता तंबूच्या आश्रयाला आहे, परंतु आता इथे 8 बॉल बाकी आहेत. 35 ची गरज आहे. 8 बॉल 35. हा बॉल ड्राईव्हचा फटका, लेफ्ट ड्राईव्ह. वा काय डाईव्ह केली आहे. आम्ही संपूर्ण हे प्रदर्शन आमच्या गावाच्या नावाकरता देत असतो. हे जिथे दर्शवलं आहे ॲक्शन रिप्ले मध्ये पाहणं इंटरेस्टेड असेलच नक्की, कारण काय डाईव्ह मारली होती. जरूर पण पाहू शकता. जर कॅप्चर झालं असेल तर नक्की पाहूयात. वा काय डाईव्ह टाकली होती. ॲक्शन रिप्ले मध्ये पहा.
पाटील नेटवर्कच्या स्वरूपाने आपण अनुभवू शकता. हा बॉल मारण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल थोडासा बॉटम वरती लागलाय आणि एज लागत असताना हा बॉल जाईल सर फॉलो मध्ये झेल टिपला जाईल. आणखीन एक जरा बसेल. बॅक टू दी पवेलियन. फलंदाज बाद. एक लिजंड खेळाडू ज्याला आपण पाहिलं होतं, जयेश गरत, त्या सध्या आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांच्या आठवणी कायमच आपल्यामध्ये असतील. एक लेफ्ट हँडर बॅटर म्हणून त्याला ओळखलं जायचं, परंतु तो आपल्यामध्ये आज उपस्थित नाही आहे. त्याची आठवण नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून श्रद्धांजली देखील अर्पण केली जाईल. पुढचा बॉल गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती. हा बॉल खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्यावरती एक सिंगल धाव घेण्याचा तर मोह बाळगलाय. तर सिंगल धाव मिळेल, परंतु इथून मोठे फटके येणं गरजेचं राहणार आहे, कारण 6 बॉलमध्ये 32ची गरज होती. आता तुमच्याकडे बॉल शिल्लक राहिलेत एकंदरीत 5 बॉल बाकी आहेत आणि गरज राहील 31ची. 5 बॉल 31 जरूर मोठी धावसंख्या आहे, परंतु तिकडनं जे इम्पॅक्ट आहे ती इम्पॅक्ट टाकण्याचं काम जरूर करतील का हेही पाहिजे. हा बॉल शॉर्ट बॉल आणि शॉर्ट पुल करत असताना बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जाता जाता इम्पॅक्ट टाकण्याचं काम सध्या फलंदाजाच्या माध्यमातून होत असताना आपण पाहतोय. पहा ऍक्शन रिप्ले. शॉर्ट ऑफ लेन. वा काय टायमिंग केलं या बॉलमध्ये. बॉलला भिरकावलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिक्सर करता गोलंदाज पुन्हा एकदा रेडी. ओव्हर द विकेटने 4 बॉल 25 आणखीन एक मारलाय. मॅच अजूनही संपलेला नाही आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना सिक्सर. थँक्यू. 3 बॉल बाकी आहेत. 19ची गरज आहे. 3 बॉल 19 सामन्याचं समीकरण आहे. आता इथून गोलंदाजीची काहीतरी चूक मॅचमध्ये इंटरेस्टेड निर्माण होईल. मॅच रंगतदार मूडमध्ये येईल. जरूर 3 बॉलमध्ये 19 धावा होऊ शकत नाहीत, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये काही कधीही घडू शकतं. पुढचा बॉल गोलंदाज रेडी. ओव्हर द विकेट. पुढे टाकलाय. चांगला बॉल टाकला. खोलवर डप्पा इथं पाहायला मिळाला. फुलर लेंथ वरती बॉल हाताळला आणि हा बॉल डॉटच्या स्वरूपात. म्हणजे आता सामन्याचं जे समीकरण आहे ते आता खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. 2 बॉल बाकी 19 समीकरण राहिलंय. 2 बॉल 19 सामन्याचं समीकरण. आता एका बाजूने झुकल्याप्रमाणे पडदा आपल्याला पाहायला मिळतोय टीमच्या यज्ञशील अर्नाला किल्ला संघाच्या. हाही बॉल लोअर फुल टच बॉल उडवण्याचा प्रयत्न. चांगला कॅच. रनिंग कॅच इथे आपल्याला पाहायला मिळाला. आराम के साथ कॅचला टिपत आहेत. आणखीन एक तर बसेल. आणखीन एक धक्का. विकेटचं पतन. फलंदाज बाद. थँक्यू. एक बॉल बाकी. शेवटचा अंतिम 19 धावांची गरज आहे. हा बॉल खेळण्याचा प्रयत्न, परंतु आपण मिस बॉल गेला विकेट कीपरच्या हातामध्ये आणि त्या सहित हा सामना आपल्या खिशामध्ये टाकलाय. टीम यज्ञेश 11 अर्नाला किल्ला संघाने 18 धावेने हा सामना इथे जिंकलाय. अभिनंदन असेल आणि पुढच्या मॅच करता आपल्याला शुभेच्छा. आता आपण होऊयात जे ग्रुप ए चे सामने पाहिलेत, ग्रुप बी चे सामने पाहिलेत.
आता बारी आहे खऱ्या अर्थानं ग्रुप सी ची. ग्रुप ए मध्ये बाजी मारली टीम गरज स्पोर्ट्सने. ग्रुप बी मध्ये आता बाजी मारत असताना आपण यज्ञेश 11 अर्नाला किल्ला संघाला पाहत आहे. आता महत्वाचा प्रश्न असा असणार आहे ग्रुप सी मध्ये कुठला संघ आपला अधिराज्य गाजवेल तेही आपल्याला इथे पाहायचंय. स्पॉन्सर्ड नेम आपण जरी आता इथून पाहूयात, कारण या स्पर्धेकरता मोलाचं योगदान ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालं त्यांचं नावं घेणं हे तर खूप गरजेची गोष्ट आहे. ती नावं पण आपल्यापर्यंत पोहोचले जातीलच. मॅन ऑफ द मॅच आयुष आपण या मॅन ऑफ द मॅच आपल्याला दिलं जाईल. आयुष जॉईंट व्हायचं आपण लगेच आपल्याला मॅन ऑफ द मॅच जे किताब आहे. आणि त्यांच्या बॅटमधनं 3 बॉल 3 सिक्सर आणि 2 डबल म्हणजेच एकंदरीत 22 धावांची खेळी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तोच ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या स्पर्धेकरता मुळाचं योगदान ते दिलं गेलंय आणि गरजेची गोष्ट असतं. कुठली स्पर्धा जर म्हटली तर संपूर्ण करायची असेल तर त्यासाठी पाठिंबा तोही गरजेचा राहतो. आणि त्याकरता जर आपण पाहिलं तर मुळाचं योगदान या स्पर्धेला जे स्पॉन्सर लाभलेत त्यांचंही आभार असेल. त्यांची नावं आपल्यापर्यंत नक्की आता पोचवत आहे. आणि मॅन ऑफ द मॅच तत्पुढे आपण देऊयात. आयुष वेल प्लेड त्याच्या बॅटमधनं 22 धावा आल्या. तोच ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि आदरणीय विजयजी पाटील यांच्या माध्यमातून हे मेडल इथे दिलं जात आहे. चला दोन्ही टीमचा 12वा खेळाडू एक संघाचा चिखलडोंगरी संघाचा 12वा खेळाडू आलेला आहे. तर मग दुसऱ्या टीमचा 12वा खेळाडू आपण लगेच तैनात राहायचे. चला आपल्यापर्यंत आता स्पॉन्सरचे नेम हे समोर अर्थ मांडतोय. ABC फार्म मंदार यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेकरता आर्थिक सहाय्य लाभले त्यांचं देखील मनापासून आभार. त्याचबरोबर मुकुंदजी चिकन शॉप यांच्या माध्यमातून देखील स्पॉन्सर झाले त्यांचं देखील मनापासून आभार. त्यानंतर क्रीमी केक शॉप यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते त्यांचाही मनापासून आभार. तिलकराम निषाद यांच्या माध्यमातून देखील आपल्याला या स्पर्धेकरता आर्थिक सहाय्य. त्यानंतर जिडियन बोट पेटर